आणि ती काड्याची पिठी एक 10 मिनिटांमध्ये बाजूला टाकलेली काड्याची पिठी उचलली आणि फेकली. मग ती मी फेकत होतो का नाही? हा, म्हणून तिला जवळ करणार नाही. ती एक हाय तेवढी तू नामदून देतो म्हणायला लागला. असं काही काहीतरी त्याच्या मस्त गोष्टी होत गेल्या. ते वनूरचे दोघं जण, एक यल्लाप्पा म्हणत्याला आचार्य होता आणि एक भोगी डाक्या होता. ते भोगी डाक्या असताना काय करायचा, भोगी लई ते तंबाखू वडायला बसला की एक घोड्याला शिकवला का बिडी वडायची. ते येऊन बिडी वाटणारच ते त्याच्यापाशी उभारणार, ते बिडी पेटून गेले की ते वटून बिडी वाटणार. असे चमत्कार सगळे जावत गेलेले आहे आणि बघत आलेला आहे. म्हणून हे कशामुळं, हे बाळुंबामुळं. मग आम्हाला काय कुठला धनगर नाही कुठे जाऊन कुणाच्या बकऱ्यात राहणं, त्याला विचारणं. तर मामापाशी कसं जाऊन पोचला आणि नेणारा त्याच भाग्यवान असं आम्ही म्हणतो. एक रामोमरा म्हणून होता, घेऊन पोचला. त्याचं मामा पक्षी त्याचं दर्शन घ्यावं म्हणून मी बरेच दिवस करले. काय असं सगळं होईत गेलेलं आहे. मग ते संपूर्ण सगळं, मग तो यल्लाप्पा म्हणणारा जो वनूरचा होता, माणसं अपुरं, आणि तू काय बाबा इथंच बसलास एका कुत्र्याला म्हणायचा, तू जा की खालचं पोर नाही ते तेवढ्या रागात ते जीव रात्रभर बारा करत होते. म्हणून ते कुत्रं रात्रभर जेवाय बनवलं तरी येणार नाही. आणि मामापाशी जे का कुत्रं होतं भीम्या म्हणून, आता कोण पण आलं तर, आणि ते सावकार आला रे घोंगडे तरी हातरा म्हणायचा. त्या घोंगडा हातरल्यावर त्या सावकारच्या जो कुत्रा बसायचा, तो कुत्रा चोळून नुसता टकटकायचा अशापैकी. आणि तो 15वड्याची एखादाच करत होता. अशापैकी एक एक काय घडत आलं आणि काय नाही असं काय सांगता येणार. तसा एक मेंढरा असू दे, काय असू दे, आपली संपूर्ण सगळं पोट भरून चरली तरच ते समाधान मामा. आणि त्याच्या संग तुम्ही असल्याचा आता झाडात निघा लागला आणि कोण नाही केलं सगळं. आणि ते आलं मी आता इकडे म्हणाला, तो त्यातलं अजून एसटी गावाने आल्यावर तू किती खातोस बघू. अरे कुठं कोण दिसणार, पण काय करणार, लोक इकडे तिकडे बघायचे. काय खातोस म्हणजे आता एक लांब गावाला, आता एक सांगली ते तिथे एसटी गावाची इथे यायला, आणि त्या दुर्ग्या आलेल्या आहेत, आणि त्या दुर्ग्यांची वाट बघायला लागली. मी म्हणतो गाड्या गावाने असं म्हणायला, म्हणजे एक असं 5 दुर्ग्या येणार, काय खात्याचं खावारे म्हणणार. अशापैकी ते सगळं होईत गेलेलं आहे ना, आंतरजानानं वळखणारा म्हणून. हां, आज एवढी जनता आहे, एक हातावर प्रसाद मी येईन आणि त्याचा मामा प्रसाद सपला एक वर्षी म्हणायला लागल्यावर म्हणायला लागला त्या आचार्याला, अरे कन्या घाल की लोक परतून चालल्या, परतून जायला मामा भरटल्याला कन्या द्यायला. बरं आता भटे घेऊन आणि लगेच लोकांनी घाल, लोक परतून चालल्यात म्हणाला. लोकांनी परतून चालल्यात म्हटल्याबरोबर त्या हंड्याला म्हणायला लागला, लोक एवढे परतून चालल्यात, पायतान कसलं आहेत बघितलास का, पायात हे जर कमी जर पडलं पायतानं तुला हंडल्याशिवाय सोडणार नाही. म्हणून कुणाला ताकीद करतोय, हंड्याला ताकीद करतोय. असं सगळी भावना ऐकत आला आणि असं झालेलं आहे. म्हणून मग आम्हाला एक दगडाला सांगितलं तर आम्ही किती त्याची भक्ती करावं हे आम्हाला अपूर्व वाटतंय. आणि कुठे गेलं आणि काय केलं तरी तुम्ही त्याचं नाव घेतल्याशिवाय, काही त्याचं नाव घेऊन चालायला लागलं तरी, नदीत पडलं तरी एवढ्याच्या काडीवर बाहेर काढेल असलं आम्हाला अपेक्षा आहे. काय परंतु कुठलं काय घ्या असं म्हणून चालणार नाही. मग तेव्हा मी काय म्हणतो, आता तेवढं त्या हंड्याला ताकीद करतोय. त्या जर जनता येणारे परत करला तर पायचान कसला बघ म्हणतोय त्याला हंड्याला. मामा असं का म्हणत असेल, आम्ही बी म्हणत होतो. कारण आत्ता त्याला पुढं येईल तसं कळायला लागले, आम्ही जवळ येईल तसं कळायला लागले बनायची पाहिजे. काय तेव्हा मी काय म्हणतो, सगळे आता भक्ती नाही त्या सगळं नावं होय घेऊन शेतात काम करताना करताना मामाची भक्ती करत राहा, जेवण करताना बी भक्ती करत राहा, पोराबाळातून वाढताना बी भक्ती करा. म्हणजे त्यात ते संपूर्ण चालू काय बघायचं ते बघतोय. आता संपूर्ण सगळं एक माणसं आली गेली बसली उठली. आज एक केसवाली बाई काहीतरी केसावर भांडे आणली तर
80 लोक जमत्याचा तिथं, परंतु आता इथे देवापाशी कोण जमायला तयार नाही. म्हणजे आम्ही सांगणाऱ्यांनी काय सांगायचं, ऐकणाऱ्यांनी काय ऐकायचं. तू गेलतीस तिथं, जर तुम्ही ऐकणारे आलो की भांडेवाली दिसली माझ्यापाशी केसावरती गोळा करून ठेवलेली, आणि ते केस गोळा करून मी भांडं घेणार होतो. ते भांडं जास्तीचं का हे जास्तीचं तुम्ही पारख करा. हा, भांडं जास्तीचं का हे जास्तीचं, हे आम्ही पुढे जाऊपर्यंत आमच्यावर त्याची सावली आणि भरणारा माणूस का ते भांड एक आणि ते भोग पडून गेलं की आणि ते देणार बदलाला आणि केस घालणार आणि एक ते भांड दुसरं घेणार. हेच का आणि काय. हा, मग तेच असं करू नका. देवाची भक्ती करा. मामाची आहे तुम्ही. गावातल्या देवांची सुरुवात आपल्या शेतात एक मजोबा असला तर त्याला आमुष्याला जाऊन नारळ फोडायलाच पाहिजे. कुठला देव आमुष्या आणि कुठलं काय काय करायला आमचा मसोबा आम्हाला लागला पाठ असं म्हणायचं नाही. तर ते आजोबा पूर्वीपासून करत आलेलं ते खोटं नव्हते. हा, आता काय मी सत्संगात आहे म्हणतात, एक जण काय करतात, हे आमचं मरलं तर ते निवड ठेवत नाही, हे आमचं मरलं तर आमच्या पूजा करत नाही, असं म्हणून पूर्वीपासून ज्या दिकातनं आलं तेच माणसं लागले. मग ते आता खोटं का म्हणायचं का म्हणून चालेल. म्हणून आम्ही काय म्हणतो, ते देवादिकातनं आलं तेच चालू ठेवायचे, त्यात काहीतरी सुधारणा करवायची. आता इथं मंदिर बांधल्याचा की मंदिर बांधल्यानंतर मंदिरचं एवढं झालं म्हणजे झालं हे काम. हा, माणसं बसायची, करायची, उठायची. तिकडे मंडप का घातला, हा, हे मंडप का केलंय. माणसं बसून दे, उठून दे, सावळीत बसत्यात, करत्यात, आणि ते देव जाईल सावळे आहे, देव जायला आम्हाला देवाना अनुकूल दिलेला आहे म्हणून तुम्ही करायला चालणार. मग आता सगळं घरदार सोडून, भांडे घासायचे सोडून, जेवायचं सोडून तुम्ही का बसल्याचा. आम्ही का तुमच्यावर काय वज्ज व्हावा लावा पैशाचं का सोडण्याचं. परंतु एवढं ऐका दुसरं आणि एवढं ऐकून घेऊन त्यात एक दोन आणि तरी करायचे, एक पैसा तरी करायचे असं आमचं म्हणणं म्हणतोय. आणि आम्हाला आशीर्वाद द्यावा. आम्ही आलावर जवळ आणि तुम्हाला ठिकायचं आम्हाला आशीर्वाद दिसेला म्हणून आम्ही या जाग्याला आलो आहे. आणि तुमची सगळी मूर्ती आमची बघू करता, तुम्ही तुमची मूर्ती बघण्याकरता हे एकदा सोडून दोनदा झाला आहे. तुमची मूर्ती समाधान वाटते आणि अजून देव कसं राखला. मी सगळ्यांच्या अजून मूर्ती बघायला लागलो असेल, मी म्हणतो मी मागणी मागायला लागलो. तर तुम्ही काय म्हणता, बाळूमामा बनवून होता त्याचं दर्शनच घेणार. आम्ही बाळूमामा बनवून होतं त्याचं दर्शनच घेणार, त्याचा काही संबंध नाही. अपूर्वाई तिथे कसं असते, आपल्याच मुलाला तेवढं अपूर्वाई करावं, दुसरा आला तर अरे म्हणायचं नाही, त्याला जर अपूर्वाई करायचा जवळ येणार नाही ना का म्हणता सांगा तुम्ही. तो असं तू संपूर्ण सगळं त्या देवाचं नाव घेत आलं तर काही कमी पडणार नाही. शेतात मापट्यावर व्हायचं ते मामा काय आम्ही याच्यावर कसं जगायचं म्हटलं तर त्यात शेअरवर करून देईल, त्या मला गॅरंटी आहे. परंतु घरी मामाच म्हणत बसला आणि शेतात तुम्ही करलं नाही आणि घरात जेवण करलं नाही तर कोण देणार. तुम्ही पाहिजे, तुम्ही पाहिजे आणि मामाकडे पाहिजे आणि गावातल्या देवाकडे मी पाहिजे. ते आता असं समजा मी आमुष्याशिवाय मामाकडे जायच नाही, यावी गेलं तर काय नको म्हणतोय देव. हा, आज इथं तुमच्या इथं मामाची सगळं समाज चालायला, या बकरी आलेल्या इथं, त्या बकऱ्याकडे मी येत नाही. बा तिथं काय दिवस उद्या किती बघायला येईल, मी आदमापूरला जाऊन पाया फोडून येतो. ते कुणाचे आणि एवढं खर्च करून जा का आदमापूरला, तिथं बकरी असतात काय असतात, जाऊन दर्शन घ्यायला यायचं असं म्हणजे भावना बदलू नकोसा हे आमचं म्हणणं म्हणतोय. आम्ही काय शहाणं म्हणून तुम्हाला सांगत नाही, कारण आम्हाला त्या चुकत असलं तर आम्हाला तुम्ही सांगायला पाहिजे. तुम्ही सांगायला पाहिजे उठून या चुका लागण्याचा बघ म्हणून. आता विचारता नाही म्हणतात, कारण तसं कसं होईल, विचारताना नाही म्हणायचं. म्हणून आम्ही काय म्हणतो, सगळे एकीमेकीला एक जाय झालं करायचं नाही. तर आता मंदिरात आल्यात नाही तर बकरी रानात आल्यात आणि तुझं जेवण आठवून दे, नाही आठवून दे, मागला आमचे मी भांडे घासायचे करायचे, तिथल्या तिथं जाऊन जाऊन दर्शन घेऊन तिथलं पडसाद गेलं तर हाय तेवढं अंगावरलं कर्ज फेडल्यासारखं संपूर्ण तो बाजू काढणार आहे. अंगावरलं कर्ज असेल म्हणताना हे पळून आलेलं आहे.
आणि पळून येता येता तुम्ही काय करणार, मामाकडे आलोय म्हणून काय करणार तुम्ही, हे एक पाऊल आणि तिथे एक पाऊल टाचा मारत चप्पल काढत जात्याचा. त्याला फास नाही मामाला. कसं फास नाही, तिच्या आईला याच्या घरात मिळेल नाही, तर याच्या चपलात मिळेल नाही, घरात कुठून मिळाला.